शेतकऱ्यांसाठी 15 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। दिल्लीच्या सीमेवर तणाव, शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले। बळीराजाला रोखण्यासाठी अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या। तर काल सोमवारी रात्री 3 केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून तब्बल 5.5 तास चाललेली बैठक निष्फळ ठरली। पिकांना एमपीएससी म्हणजेच किमान हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफी या मुद्द्यावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एक मत होऊ शकलेले नाहीये। कापसाला भाव द्या, एसडीओ कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाच्या ठिय्या। तर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागण्यांकरिता युवासेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावटकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय दरापूर येथे युवासेनेच्या धडक मोर्चा काढून ठिय्या दिल्या। तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाहीये, गेल्या वर्षीचा पीक विमा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये। मागणी करूनही राज्य सरकारला घाम फुटत नसल्यामुळे युवासेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची दर्यापूर येथे एक बैठक घेण्यात आलेली आहे। दिल्लीला शेतकऱ्यांचा वेढा, सर्व बाजूंनी सीमा सील, अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावल्याने कोंडी। तर इंडियाची शेतकऱ्यांना एमपीएसची गॅरंटी, राहुल गांधी यांनी केली मोठी घोषणा। पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षेत केली वाढ, मोठी फौजा फाटा तैनात। भोकर शिवारात विहिरीत पडलेल्या बछड्याला जीवनदान, श्रीरामपूर तालुक्यात भोकर शिवारातील 12 खोंगळ्या तळमळल्यातील शेती असलेल्या भोकर सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बछड्याला वन विभागाच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आलेले आहे। तर या बछड्याला जीवनदान मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बाबत एक आनंदाची बातमी आहे। पीक विम्याबाबत ही आनंदाची बातमी आलेली आहे। त्यापूर्वी आपण एक कापूस दरासंदर्भात बातमी पाहूयात। पांढऱ्या सोन्याने दिला दगा, शेतकरी झाले हतबल। यंदा पांढरे सोने अर्थात कापसाच्या भावाने दगा दिल्यामुळे शेतकरी हतबल झालेला असून आता मिळेल त्या भावात कापूस विक्री करत आहेत। व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करून त्यांच्या हतबलाचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे। यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर 7,100 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती। लवकरच वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त झालेला होता, परंतु काय सध्या तरी आता जास्त कापूस दरामध्ये वाढ पाहायला मिळत नाहीये। याबाबत तुमचं काय मत आहे शेतकरी मित्रांनो, कमेंट करून नक्की कळवा। 26 फेब्रुवारी पर्यंत काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की खात्यात पीक विमा जमा करिता 35.57 लाख प्रकल्प प्रमुख, तर 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र, 60.33 कोटी हेक्टर कपास, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन, तर 2.57 कोटी हेक्टर मूग व 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर मसूर, 1.25 हेक्टर हरभरा पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितली। या यादीत अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड आहे, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, तर नागपूर, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे 35 जिल्हे समाविष्ट आहेत। आता काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला तर पीक विमा मिळालेला नाहीये, ही अपडेट कशी काय? तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळेल याची गॅरंटी देता येत नाहीये। पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुधारण्यासाठी समिती नेमणार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। तर राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी दूर करण्यासाठी योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी मुंडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली। यावेळी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते।
शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे, तपशील संबंधी तोडगा काढा, सहकारची विनंती. तत्कालीन भाजप शिवसेना सरकारच्या कालावधीत 2017 मध्ये राबविलेल्या शिवछत्रपती महाराज सन्मान योजनेतील उर्वरित 6 लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तपशील महाआयटीला मिळत नाही. त्यामुळे आता त्यातून तुम्ही मार्ग काढा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेले मुद्दल आणि व्याजासहित 1.5 लाख मर्यादित कर्ज माफ. तर 1.5 लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता म्हणून 1.5 लाखाचा लाभ व प्रोत्साहन रकमेसाठी 89 लाख शेतकरी पात्र व प्रोत्साहन योजनेसाठी 14.022 कोटी रुपयांची तरतूद व 1.29 लाख कर्ज खात्यांची 16,044 कोटी. तर एक रकमी परतफेड आणि 2,94,000 कर्ज खात्यांची 3985 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक. तर प्रोत्साहन योजनेतील 2.33 लाख कर्ज खात्यांचे 346 कोटी शिल्लक व 6,56,000 कर्ज खाते कर्जमाफीपासून वंचित. नव्या उन्हाळ्यात कांद्याची आवक सुरू. नाशिक विभागातील स्थिती खरीपाच्या तुलनेत 150 रुपये किलो अधिक दर. सटाणा जिल्हा नाशिक बाजार समितीत नव्या उन्हाळी कांद्याच्या लिलाव वेळे पाहणी करताना शेतकरी व व्यापारी पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळा कांदा लागवड केल्या होत्या. त्याची काढणी सुरू होऊन नव्या रब्बी उन्हाळा कांद्याची सटाणा बाजार समितीमध्ये आवक सुरू झालेली आहे. त्यास क्विंटलने सरासरी 1,180 रुपये दर मिळालेला आहे. तर खरीप कांद्याला तुलनेत क्विंटल मागे 150 रुपये अधिक दर मिळालेला दिसून येत आहे. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. देशात यावर्षी बरसणार धोधो पाऊस. एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याचा परिणाम. तहानलेल्या शहरांसाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने दिली आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेला एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने देशातील नैऋत्य मोसमी पाऊस चांगला पडेल अशी अपेक्षा आहे. तर वेगवेगळ्या हवामान संस्थांनी असे अंदाज जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत. देशातील मागील वर्ष म्हणजे 2023 हे सर्व उष्ण वर्ष ठरले आहे. तर त्या वर्षी एल निनो सक्रिय होता. त्याचा थेट परिणाम मान्सूनवर झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट बाबत मोठी बातमी. तर आता स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट पाहूयात. समभाग विक्रीमुळे घसरण. शेअर मार्केट बाजारात सेन्सेक्स 523 अंकांनी कोसळला. वधारले व काही शेअर घसरले. जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे शेअर मार्केटमध्ये स्थानिक पातळीवर मात्र धातू आणि बँकिंग समभागांमध्ये नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोमवारी सेन्सेक्स 523 अंकांनी घसरला. सेन्सेक्स अस्थिर व्यवहारात 523 अंकांनी घसरून 71,062.49 अंकावर बंद झाला.